लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो 11वा हप्ता आज वाटप होणार आहे। मे महिन्याचा हप्ता आज वाटप तुमच्या अकाउंटला होणार आहे। डीबीटी करण्याचे आदेश सरकारने या ठिकाणी दिलेले आहेत। अदिती तटकरे मॅडम यांनी या ठिकाणी आदेश दिलेले आहेत। आज तुम्हाला हप्ता वाटप होणार आहे। पण बऱ्याच ताई म्हणत होत्या की सर या ठिकाणी हप्ता आमच्या अकाउंटला अजून आलेला नाहीये। तर गोष्ट लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, एक तुम्हाला सांगत आहे सकाळच्या 9 ते 10 वाजल्यापर्यंत कोणत्याच ताईला पैसे अकाउंटला आलेले नाहीत। हे तुम्हाला अगोदरच क्लिअर करून सांगत आहे, कारण की बऱ्याच ताई या ठिकाणी कमेंट्स टाकत आहेत की सर आम्हाला हप्ता अजून वाटप का नाही झाला। तर लाडक्या ताईंनो बघा, सकाळचा जो टप्पा असतो, सकाळचा जो प्रहर असतो, त्या टप्प्यामध्ये अजून पैसे कोणाला आलेले नाहीयेत। 9 ते 10 वाजेपर्यंत कोणत्याच ताईला पैसे अकाउंटला आलेले नाहीयेत। मग असं तुम्ही म्हणाल की सर मग हप्ता वाटप होणार आहे का नाही आज? तर लाडक्या ताईंनो बघा, या ठिकाणी आज हप्ता वाटप होणार आहे, पण या ठिकाणी दुपारी किंवा संध्याकाळच्या टप्प्यामध्ये जसं मागच्या वेळेस पण बघितलं असेल, एक 5 ते 6 वाजल्यापासून पैसे यायला सुरुवात झाला होतं, त्याच स्वरूपात यावेळेस देखील या ठिकाणी दुपारी किंवा संध्याकाळच्या टप्प्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे। तर काय काय गोष्टी असणार आहेत, कोणत्या ताईला पैसे भेटणार आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। कारण की लाडक्या ताईचं अदिती तटकरे मॅडमचं एक रिट्वीट आलेलं आहे। रिट्वीट म्हणजे काय, त्यांनी पुन्हा एकदा ट्विटरच्या माध्यमातून किंवा फेसबुकच्या माध्यमातून एक माहिती दिलेली आहे। ती माहिती तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे। काल या ठिकाणी वितरण सुरू झालं, अशा स्वरूपात त्यांनी मेसेज सुरुवातीला टाकला, त्याच्यानंतर परत त्यांचं रिट्वीट आलं होतं, परत एकदा त्यांनी मेसेज टाकलेला आहे की तांत्रिक कारणामुळे या ठिकाणी उद्या वितरण होणार आहे, म्हणजे आज वितरण होणार आहे, अशा स्वरूपाचं त्यांनी डबल एकदा सांगितलेलं आहे। तुम्हाला सगळ्याच गोष्टी सांगणार आहे, व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। आणि जर या ठिकाणी कुणाला पैसे आले असतील पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, कारण की तुमच्यामुळे इतर ताईंना पण दिलासा भेटणार आहे। आणि खऱ्या गोष्टी सांगा, या ठिकाणी तुम्हाला जर पैसे आले असतील तर आले म्हणून सांगायचे, नसतील आले तर नाही म्हणून सांगायचे। नाव सांगा तुमचा, जिल्हा सांगणं खूप गरजेचं आहे, कारण जिल्ह्यानुसार वितरण होतं, त्याच्यामुळे नाव, जिल्हा आणि तुम्हाला आज पैसे वाटप झालेले आहेत का, तुम्हाला आज अकाउंटला पैसे कोणाचे आलेले आहेत का, मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। आणि ज्यावेळेस वितरण होईल सगळ्यात अगोदर आपला व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल। काल रात्री पण बघा ताईंचा ट्विट आलं, आनंदाची बातमी आली की वितरण या ठिकाणी सुरू झालेलं आहे, वितरण या ठिकाणी होणार आहे। तर हे तुम्हाला लगेच सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर सांगितलं होतं। त्या स्वरूपात तुम्हाला अजून पण आता सांगतोय बघा, अजून पैसे कुणाला अकाउंटला आले नाहीत, पण थोड्या वेळानंतर व्हिडिओ चालू झाल्यानंतर कुणाला जर पैसे अकाउंटला आले असतील तर एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचे, म्हणजे पुढच्या एकदा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल की हे वितरण चालू झालेलं आहे का नाही। तर लाडक्या ताईंनो बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अदिती तटकरे मॅडम यांचं पुन्हा ट्विट आलेलं आहे, तुम्हाला ट्विट दाखवणार आहे, फेसबुकवर त्यांची माहिती मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याचबरोबर मेचा 11वा हप्ता जमा झाला आहे का, एक गोष्ट सांगतो, सकाळच्या 9 वाजल्यापर्यंत कोणत्या ताईला पैसे अकाउंटला आलेले नाहीत, ही गोष्ट तुम्हाला सगळ्यात अगोदर क्लिअर करून सांगतो। बऱ्याच ताईंची या ठिकाणी गैरसमज निर्माण झाला की सर या ठिकाणी काल वितरण सुरू झालं बोलले होते, मग काय वितरण झालं नाही। तर लक्षात घ्या, तांत्रिक टेक्निकल कारणामुळे काल पैसे नाही आले। डीबीटीचे आदेश त्यांनी आज दिलेले आहेत, आज सकाळपर्यंत पण कोणत्या ताईला पैसे अकाउंटला आलेले नाहीत, हे तुम्हाला अगोदरच क्लिअर करून सांगतो। कारण की आपल्या चॅनलवर एकदम योग्य स्वरूपाची माहिती सांगितली जाते, एकदम ट्रस्टफुल आपलं हे चॅनल आहे, त्याच्यामुळे लाडक्या बहिणी आपल्या चॅनलकडे एकदम सकारात्मकपणे किंवा एकदम खऱ्या न्यूज साठी बघत असतात, त्याच्यामुळे तो विश्वास मी तुमचा कायम ठेवणार आहे। तर लाडक्या ताईंनो बघा, सकाळच्या 9 वाजल्यापर्यंत कोणत्याच ताईला पैसे आलेले नाहीयेत, त्याच्यानंतर कुणाला आले असतील तर मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। त्याच्यानंतर सकाळी 9 वाजेपर्यंत तुम्हाला आता सांगितलं पैसे कुणाला जमा झालेले नाहीयेत, त्याच्यानंतर कुणाला आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं। त्याच्यानंतर डीबीटी केव्हा होणार आहे बघा, लक्षात घ्या, डीबीटीचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत, आज तुम्हाला वितरित होणार आहे। म्हणजे डीबीटी म्हणजे काय, तुमच्या अकाउंटला बँकेमध्ये डायरेक्ट पैसे कधी येत असतात तर ते तुम्हाला या ठिकाणी सांगितलं आहे की सकाळपर्यंत 9 पर्यंत आले नाहीयेत, पण दुपारच्या आणि संध्याकाळच्या सेक्शन म्हणजे टप्प्यामध्ये तुम्हाला ते पैसे वितरण होणार आहेत। पण आजच या ठिकाणी तुम्हाला पैसे येतील, याच्याबद्दल तुम्ही काळजी करू नका, कारण की ऑथेंटिकेट माहिती तुम्हाला रिट्वीट तुम्हाला मी दाखवणार आहे। त्याचबरोबर जूनचा 12वा हप्ता येणार आहे का बघा, एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता या ठिकाणी आलेला आहे की तो म्हणजे 12वा हप्ता, त्याची आपण वाट बघत बसलो होतो, तो म्हणजे मेचा हप्ता, पण 12वा जो हप्ता आहे जून महिन्याचा हप्ता, आता तो वाटप होणार आहे का नाही, याच महिन्यामध्ये भेटणार आहे का नाही, हे पण आपण या ठिकाणी बघणार आहोत। कारण की लाडक्या ताईंनो बघा, या ठिकाणी जून महिना उजडलेला आहे, मे महिन्याचा हप्ता अजून भेटलेला नाहीये बऱ्याच ताईंना, आणि मे महिन्याचा हप्ता जरी आता भेटत असेल तर तो जून महिन्यामध्ये भेटतो, आणि जून महिन्याचा हप्ता मग जुलै महिन्यामध्ये जाऊ शकतो, अशा स्वरूपाची चिंता या लाडक्या ताईंना वाटत आहे। तर लाडक्या ताईंनो बघा, तुम्हाला काय वाटतं, मे महिन्याचा हप्ता आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र भेटावा का? कारण की मी बघा पुढाकार घेतलाय महाराष्ट्रातला, तुम्ही सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये मी एकमेव असेल ज्यांनी पुढाकार घेतलेला आहे, तुमच्यासाठी मागण्या करत आहे, कलेक्टर ऑफिसला पण जात आहे, आमदार खासदारांना भेटत आहे, नगरसेवकांना भेटत आहे, सगळ्यांना ज्याच्या परीने मला होत आहे त्या सगळ्यांना मी परीने मी प्रयत्न करत आहे, तुमच्यासाठी लढत आहे, झगडत आहे। तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट याच्यासाठी करायचा आहे, कारण की बघा, ज्या गरीब ताई आहेत, ज्या काम करून त्यांचं हातावर पोट आहे, अशा ताईंना
ही 3000 रुपयाची मदत खूप मोठी असणार आहे। आणि बघा आता सगळ्याला माहिती आहे, आता जून महिन्यामध्ये आपल्या लहान लहान मुलांचे काय असतात ऍडमिशन करायचे असते किंवा त्यांना वह्या पुस्तक घ्यायचे असतात, दप्तर घ्यायचे असतात, काही त्यांचे जे शालेय साहित्य असते ते खरेदी करायचं असतं। मग हे 3000 रुपये त्यांना खूप फायदेशीर ठरणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंना 3000 भेटावेत अशी मी सरकारकडे मागणी पण करत आहे आणि तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असेल तर नक्की हे पण या ठिकाणी मागणी पूर्ण होईल। मे महिन्याचा हप्ता तर या ठिकाणी वितरण चालू झाले, त्याच्याबद्दल काय काळजी करू नका। मे महिना तुम्हाला या 2 ते 3 दिवसामध्ये सगळी प्रक्रिया पूर्ण होईल, त्याच्याबद्दल तुम्ही काळजी करू नका। पण जून महिन्याचा हप्ता पण येणाऱ्या या 5 ते 6 दिवसामध्ये तुम्हाला भेटावा अशा स्वरूपाची मागणी आपण सरकारकडे करत आहोत। वेगवेगळ्या ठिकाणी आपण हे निवेदन देत आहोत, त्याच्याबद्दल तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे। चला आता परत एकदा वळूया, या ठिकाणी नेमका मे महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे, कशा स्वरूपात भेटणार आहे, त्यांनी रिट्वीट काय केले, ट्विट अगोदरचं काय होतं, सगळं तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा। लाडक्यानो एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे बघा। आदिती तटकरे मॅडमचं पहिल्यांदा फेसबुकवर आणि ट्विटरवर एक माहिती आली होती। सगळ्यात बघा एक 7:30 वाजता संध्याकाळी 7:30 वाजता कालची बातमी बघा, संध्याकाळी 7:30 वाजता त्यांचं ट्विट आलं होतं, फेसबुकवर पण अपडेट टाकलं होतं। पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी काय सांगितलं होतं ते अगोदर बघूया। 15 मिनिटाच्या अगोदर बघा त्यांनी सांगितलं होतं, म्हणजे मी एक 7:45ला व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला टाकला होता, 7:45 वाजता। त्याच्या 15 मिनिटं अगोदर म्हणजे 7:30 वाजता त्यांचं एक ट्विट आलं होतं की लाडक्या बहिणींना मे महिन्याचा सन्मान निधी वितरण सुरू झालेलं आहे। डायरेक्ट या ठिकाणी असं टाकलं होतं सुरू झालेलं आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यास आजपासून सुरुवात झालेली आहे। अशा स्वरूपाचं त्यांनी किती वाजता टाकलं होतं, 7:30 हे त्यांचं फेसबुकवर आणि ट्विटरवर त्यांनी काय केली होती, पोस्ट टाकली होती। आणि त्याच्यानंतर परत या ठिकाणी त्याच्यानंतर अर्ध्या तासानंतर त्यांनी परत रिट्वीट केलं। रिट्वीट म्हणजे काय, परत त्यांनी एक मेसेज टाकला, त्याच्यावर पोस्ट टाकलेली 8:10 दरम्यान ही ट्वीट पडलेलं होतं। ती कालचंच हे ट्वीट आहे, कालचंच हा मेसेज तुमच्या समोर आहे। आदिती तटकरे मॅडम या ठिकाणी बघू शकतात 15 तासाच्या अगोदर म्हणजे 8:10 दरम्यान हा त्यांनी टाकलेलं होतं। तर काय सांगितलं बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मे महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली। हिथं पण त्यांनी तेच सांगितलंय, प्रक्रिया सुरू झाली। सगळ्याला काय वाटलं, हप्ता वाटपला सुरू झाली म्हणजे हप्ता अकाउंटला तर जमा होणार आहे। आणि मागच्या महिन्यामध्ये पण असंच केलं होतं, वितरण सुरू झालं असं सांगितल्यानंतर संध्याकाळी त्यांचा 4 वाजता एक मेसेज आला होता आणि लगेच 5-6 वाजता पैसे यायला सुरू झालं। तर लाडके त्यांना सगळ्याला असंच वाटलं, आपल्या सगळ्यालाच वाटलं, मला पण त्या ठिकाणी संध्याकाळी काल तेच वाटलं की बाबा त्यांनी सांगितलंय की मे महिन्याचं सन्मान निधी वितरण सुरू झालेलं आहे। कारण त्यांनी अगोदर 7:30च्या ट्वीटमध्ये सांगितलं होतं आणि तेच ट्वीट तुम्ही या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलं होतं। पण नंतर आपला व्हिडिओ पडल्यानंतर त्यांचं परत एकदा रिट्वीट आलं, परत फेसबुकवर माहिती आलेली आहे की बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे। तांत्रिक प्रक्रिया म्हणजे काय, टेक्निकली त्यांचे पैसे पुढे ढकलण्याची प्रक्रिया काल सुरू झालेली आहे। तर या ठिकाणी बघा त्यांनी असं परत रिट्वीट केलं आणि योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक्ड खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे। म्हणजे त्यांनी रिट्वीट मध्ये काय सांगितलंय, टेक्निकल गोष्टी सुरू झाल्या, काल रात्री सुरू झाल्यात। तर बऱ्याच जणांना वाटलं की टेक्निकल सुरू झाले म्हणजे काल पैसे अकाउंटला येतील, पण लक्षात घ्या त्यांनी परत अजून एक टाकलं की उद्यापासून सन्मान निधी डीबीटी होणार आहे। उद्यापासून म्हणजे आज या ठिकाणी वाटप सुरू होणार आहे। पण लक्षात घ्या हे ट्विट रात्री केल्यानंतर देखील आज सकाळी पण कुणाच्या अकाउंटला पैसे आले नाहीत, हे पण तुम्हाला गोष्ट सगळ्यात अगोदर सांगत आहे। तर लाडक्या ताईंनो बघा, फक्त आता तुम्ही म्हणत असाल की सर मग आता पैसे येणार आहेत का नाही, अजितदादा पवारांनी मागे 20 मेला सांगितलं होतं की 2-3 दिवसात पैसे येतील, तेव्हा पण पैसे आले नाही। यांनी काल सांगितलं पैसे येतील, उद्या पैसे येतील, आज पण सकाळपर्यंत पैसे आले, मग पैसे येणार आहेत का नाही। तर लाडक्या ताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, टेक्निकली ह्या सगळ्या गोष्टी असतात, तांत्रिक ज्या गोष्टी असतात त्याला वेळ लागतो थोडाफार, या ठिकाणी एक 10-15 तास या ठिकाणी लागतात, त्याच्याबद्दल काळजी करू नका। एक दुपारी आणि संध्याकाळपर्यंत किंवा थोड्या वेळात तुम्हाला वाटप पण सुरू होईल, त्याच्याबद्दल काळजी करू नका। 100% सांगतो सकारात्मक राहा, तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगतो, 1 वर्षापासून तुम्हाला हे सांगत आहे, सकारात्मक राहा, पॉझिटिव्ह राहा, 100% तुमच्या अकाउंटला पैसे येणार म्हणजे येणार। मे महिन्याचा 1,500 तुम्हाला येणार म्हणजे येणार, त्याच्याबद्दल काही काळजी करू नका। पण आता प्रश्न राहिला तो म्हणजे जून महिन्याच्या हप्त्याबद्दल। जून महिन्यासाठी आपल्याला लढायचं, सगळ्यांना एकत्र यायचंय। तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला तर नक्कीच जून महिन्याचे पण हप्ता तुमच्या लवकरात लवकर अकाउंटला भेटणार आहे। काही अडचणी असतील, काही प्रॉब्लेम असतील किंवा पैसे अकाउंटला आले तर सगळ्यात अगोदर कमेंट्स बॉक्समध्ये टाकायचं आहे, म्हणजे तुम्हाला किंवा मला जरी माहिती भेटली तर मी तुम्हाला पण पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच तुम्हाला जर वितरण सुरू झालं की लगेच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। इथेच थांबूया। काही आलं तुमच्याकडे अपडेट पैसे वगैरे वितरणाचं म्हणजे किंवा तुम्हाला पैसे अकाउंटला आले तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। इथेच थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव।